वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अखेर सासरा राजेंद्र हगवणे याला अटक केली आहे। त्याच्यासोबत वैष्णवीचा दीर सुशील हगवणे याला देखील बेड्या ठोकल्यात। तर गेल्या 7 दिवसांपासून आता राजेंद्र आणि सुशील मोकाट असल्याची माहिती आहे। पोलीस त्यांचा शोध घेत होते। अखेर आज पहाटे 4:30च्या सुमारास या दोघांना पोलिसांनी स्वारगेट परिसरातून अटक केली आहे। वैष्णवीचा नवरा शशांक, ननंद करिश्मा आणि सासू लता हगवणे यांना आधीच अटक करण्यात आलेली, मात्र आता दीर आणि सासऱ्यालाही अटक करण्यात आली आहे। यांच्या गुन्ह्यातील यापूर्वी 3 आरोपी अटक करण्यात आले होते। उर्वरित 2 आरोपींच्या अटकेसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली 6 पथके ही तैनात करण्यात आली होती। पैकी 2 आरोपी जे आहेत राजेंद्र तुकाराम हगवणे सासरा आणि सुशील राजेंद्र हगवणे दीर यांना आज पहाटे आमच्या पथकाने पुणे स्वारगेट येथून ताब्यात घेतलेला आहे। त्यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांना माननीय न्यायालयापुढे आता PCR पेश करण्यात येणार आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून घेऊया। सागर, एकंदरीत आपण बघितलंय की आता या संपूर्ण हगवणे कुटुंबालाच अटक झालेली आहे, मात्र आज त्यांना कोर्टातही हजर केलं जाणार होतं। या संदर्भात काय अपडेट? नक्की मी आता हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि हिंजवडी पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये जे हगवणे कुटुंब आहे, आरोपी सर्वांना ठेवण्यात आलेलं आहे। सुशील हगवणे, राजेंद्र हगवणे यांना काही वेळामध्ये बाहेर काढलं जाणार आहे आणि त्यांना पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टामध्ये 6 नंबर कोर्ट आहे त्यामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यामुळं आता पोलीस किती दिवसाची पोलीस कोठडी मागतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यापूर्वी करिश्मा आणि तिची आई त्याचबरोबर शशांक या तिघांना 4 दिवसाची कोठडी जी आहे ती 26 तारखेपर्यंत झालेली होती। त्याच पोलीस कोठडीच्या अनुषंगाने आता पुणे पोलीस यांची पोलीस कोठडी किती दिवसाची मागतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हुंड्यामध्ये दिलेली गाडी जी आहे ती बावधान पोलिसांनी जप्त केलेली आहे। त्याचबरोबर अजून काही सोनं आहे किंवा हुंडा दिलेला आहे ह्याही गोष्टी पोलिसांना जप्त करायच्या आहेत। त्यासाठी रिमांड मागितलं जाऊ शकतं किंवा 17 तारखेपासून राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा हे कुठे फिरत होते त्याचा शोध घ्यायचा आहे। ज्या ज्या ठिकाणी फिरले त्यांना कोणी मदत केली त्याचाही शोध पोलिसांना घ्यायचा आहे। त्यामुळं त्यांना 6 ते 7 दिवसाची पोलीस कोठडी बावधान पोलीस जे आहेत ते मागू शकतात। त्यामुळे आता कोर्ट काय ऑर्डर करत आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडून काय मुद्देमाल जप्त होतोय का, त्याच्यामध्ये निलेश चव्हाणची एंट्री झालेली आहे। निलेश चव्हाणनी धमकी दिलेली आहे। निलेश चव्हाणला वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। त्यांनी ज्या पद्धतीने ज्या पिस्टलने धमकी दिली ते पिस्टल आलं कुठून तेही पोलिसांना ताब्यात घ्यायचं, अशा अनेक रिमांडची कारणं पोलिसांची आहेत। त्यामुळे आता कोर्टामध्ये हजर केल्यानंतर कोर्ट किती दिवसाची पोलीस कोठडी देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि काही वेळामध्ये हिंजवडी पोलीस स्टेशनमधून या दोघांना शिवाजीनगर न्यायालयामध्ये नेलं जाणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज अपडेट पुढे देखील घेत राहू। सागर, तुर्तास धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। तर वैष्णवीचा सासरा आणि दिराच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या, मात्र या नराधमांना सुनेच्या आत्महत्येचा कुठलाच पश्चाताप नाही आहे। तळेगावमधील एका हॉटेलमध्ये या नराधमांनी मटणावर ताव मारलाय। त्यामुळे आरोपी अटकेविषयी आणि वैष्णवीच्या मृत्यूविषयी किती बेफिकर होते आणि ते किती निर्लज्ज आहे हे आता समोर आलेलं आहे।